पितृपक्ष भाद्रपद महिन्यामधील शुक्ल पक्षातील पौर्णिमेपासून अर्थात 7 सप्टेंबरपासून सुरू झालेला आहे। हिंदू धर्मात हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण करून पूर्वजांचे स्मरण या कालावधीत केले जाते। पितृपक्षात कावळ्याला खूप महत्त्व दिले जाते। कावळ्याला भोजन दिले जाते आणि त्याने ते खाल्ले म्हणजे पूर्वजांनी अन्न ग्रहण केले असे मानले जाते। पण पितृपक्षात विशेषतः कावळ्यांनाच का भोजन दिले जाते आणि त्यामागील गूढ काय आहे जाणून घेऊया। हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। हिंदू धर्मात पितृपक्ष अत्यंत महत्त्वाचं असून या काळात पूर्वजांचे स्मरण केले जाते। या कालावधीत पूर्वज आपल्या घरी येतात आणि आशीर्वाद देतात अशी धारणा आहे। आपण पितरांसाठी खास भोजन तयार करतो, त्यांच्या आवडीचे पदार्थ तयार करतो। पितृपक्षात हे भोजन पितरांचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कावळ्याला दिले जाते। हिंदू परंपरेत कावळ्यांना पितरांचा दूत मानतात। पितृपक्षासह इतर कोणत्याही शुभ कार्यात लोक पितरांची आठवण ठेवून कावळ्यांना अन्न देतात। पण तुम्ही कधी विचार केला आहे का, पितृपक्षात विशेष कावळ्यांनाच का अन्न दिले जाते? चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती। हिंदू धर्मात कावळ्याला पितराचे प्रतीक मानले जाते। असे म्हणतात की पितरांचा आत्मा कावळ्याच्या रूपाने येऊन आपल्या वंशजांकडून भोजन आणि पूजा स्वीकारतो। कावळा न थांबता लांबचा प्रवास करू शकतो, त्यामुळे आत्मा त्याच्या रूपात सहज एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकतो। याच कारणामुळे पितृपक्षात कावळ्यांना भोजन दिले जाते। धार्मिक श्रद्धेनुसार माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा जन्म कावळ्याच्या योनीत होतो असेही मान्यता आहे। पुराण कथेनुसार इंद्राचा पुत्र जयंत याने सर्वप्रथम कावळ्याचे रूप धारण केले होते। या कावळ्याने वनवासात असणाऱ्या सीतेला जखमी केले। त्यावर सीतेने त्याला तुला अशुभ मानले जाईल, तसेच तुला कोणी स्पर्श करणार नाही असा शाप दिला आणि श्रीरामचंद्रांपाशी कावळ्याची तक्रार केली। श्रीरामचंद्रांनी जवळच पडलेली दर्भाची काडी फेकून कावळ्याला मारली। त्या काडीने कावळ्याच्या एका डोळ्याचा वेध घेतला, तेव्हापासून त्याला एकाक्ष नाव पडले। यानंतर जयंतने आपल्या केलेल्या कृत्याबाबत श्रीरामाची माफी मागितली, तेव्हा श्रीरामांनी त्याला उशाप दिला, मनुष्य मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पिंडाला तू स्पर्श केल्याशिवाय त्याचा आत्मा मुक्त होणार नाही। याच वेळी ही दर्भाची काडी देखील महत्त्वाचं कार्य करेल। तेव्हापासून कावळ्याला पितरांचा दूत मानले गेले आहे। तसेच कावळ्याला भविष्यातील घटनेचा आभास होतो असे म्हणतात, म्हणून तर सकाळी कावळा ओरडला की कुणी पाहुणा येणार आहे असे म्हणतात। पितृपक्षात कावळ्यासोबतच गाई, कुत्रा यांनाही भोजन दिले जाते। गाईला भोजन दिल्यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात, तसेच घरात सुख समृद्धी टिकून राहते। कुत्र्याला भोजन दिले तर पितरांच्या आत्म्यास शांती मिळते असे म्हणतात। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।